आज मी तुम्हाला अळूच्या पानांपासून वड्या कशा बनवायच्या हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी मी गावरान अळूची पानं घेऊन आले होते बाजारामधून. तर ती आणली, त्याची देठ कापून घेतलेले आहेत मी आणि ते आता पाण्याखाली मी स्वच्छ अशी धुवून घेते. कारण त्याला छोटी छोटी रेती असते किंवा काही कशाचे डाग असतात किंवा काही खराब असतात. त्याच्यामुळे ते व्यवस्थित छान धुवून घ्यायचे आणि जी किडकी पानं असेल तर ती घ्यायची नाहीत. पिवळी पानं असतील तरी ती घ्यायची नाहीत. चांगली पानंच घ्यायची हिरव्या कलरची. तर मी अशी सगळी पाने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. पाण्याखाली ती निथळायला ठेवली मी जाळीमध्ये. त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जवळजवळ 15-16 मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या. त्यानंतर लसूण 1 कांडी घेतलेला आहे. 1 इंच अद्रक घेतले. त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्याच्यामध्येच मी जिरीसुद्धा घालणार आहे आणि थोडासा ओवा. खूप छान चव येते. तर हे मिक्सरला मी आता एकदम ग्राइंड करून घेणार, एकदम बारीक असं. आता मी गॅस चालू केलेला आहे. आता गॅसवरती एक पातेलं ठेवले. पातेल्यामध्ये पाणी टाकलेलं आहे कारण आपल्याला अळूच्या वड्या उकडून घ्यायच्या आहेत. अळूची पानं भरवेपर्यंत पाणी गरम होतं. तर आता मी एका कढईमध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हळद टाकली आहे चवीनुसार आणि त्याच्यामध्ये जे आपण मिरची, अद्रक, लसूण हे सगळं वाटून घेतलं होतं ना, ते आता मी ह्या बेसन पिठामध्ये घातलेलं आहे. हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये ना चिंचेचा कोळ घालू शकता किंवा मग कोकम घालू शकता किंवा लिंबूसुद्धा पिळू शकता. पण मी ह्याच्यापैकी काहीच घातलेलं नाही आहे कारण ही पानं अजिबात घशामध्ये खवखव करत नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टी घातलेल्या नाहीत. तुम्हाला जर घालायचंच असेल तर तुम्ही घालू शकता. आणि अजून एक गोष्ट, आमचूर पावडरसुद्धा तुम्ही वापरू शकता. खूप टेस्ट येते छान वड्यांना. आंबट, तिखट, गोड अशी चव येते. तर आता हे बेसन पीठ असं घट्टसरच मी कालवून घेणार आहे. जेणेकरून आहे ना ते पानांना व्यवस्थित लावता येईल. जास्त पण पातळ करायचं नाही, नाहीतर मग पानं व्यवस्थित भरवता येत नाहीत. त्याच्यामुळे आता मी हे असं घट्टसरच ठेवणार आहे. तुम्ही बघू शकताय अशी त्याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे बेसन पिठाची. तर हे बेसन पीठ कालवून घेतले मी. आता एक एक पान घेते मी आणि असं पानाला आपल्याला बेसन पीठ लावून घ्यायचं आहे. तुम्ही कशाही प्रकारे पान ठेवू शकता. फक्त पाठीमागच्या साईडने त्याला बेसन पीठ लावायचं, समोरच्या साईडने लावायचं नाही. ही एक ट्रिक नक्की लक्षात ठेवा. आता खूप जणींना माहितीच आहे अळूवड्या कशा बनवायच्या. पण मी माझ्या पद्धतीची जी आहे ना अळूवडी ती तुमच्यासोबत शेअर करते. ज्यांनी अजूनपर्यंत बनवल्या नसतील, ज्यांना माहीत नसेल त्यांनी नक्की हा व्हिडिओ बघून बनवून खा. खरंच खूप टेस्टी लागतात. आमच्याकडे तर आठवड्यातून 2 ते 3 वेळा ह्या वड्या बनतात, म्हणजे बनतातच. कारण माझ्या मुलीला खूप आवडतात ह्या अळूच्या वड्या. मग मी तिच्यासाठी एवढे एफर्ट्स घेत असते. तर आता दोन्ही पानं छान अशी बेसन पिठाने भरवून झालेली आहेत आणि आता मी हे फोल्ड करते. फोल्ड करायचं सुद्धा काहीही अवघड नाही. जसं आपल्याला फोल्ड करता येईल तशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची. तर तुम्ही बघू शकताय इथं मी गोल गोल रोल करत फोल्ड करून घेतलेली आहे आणि ती लगेच मी चाळणीमध्ये उकडायला ठेवून देणार आहे. तर दुसरी पण अळूची वडी आपल्याला अशीच, म्हणजे दुसरी पण पानं अशाच प्रकारे आपल्याला भरवून घ्यायची आहेत. पहिल्या पानाला मी बेसन पीठ लावलं, त्याच्यावरती दुसरं पानसुद्धा तसंच परत अंथरलेलं आहे आणि असंच रोल रोल करत आपल्याला ही अळूवडी रोल करत तयार करून घ्यायची आहे. आता मी तुम्हाला दाखवते मी चाळणीमध्ये ह्या अळूवड्या कशा ठेवलेल्या आहेत. तर सगळ्या अळूवड्या अशा भरवून झालेल्या आहेत आणि आता त्या उकडण्यासाठी मी चाळणीमध्ये ठेवलेल्या आहेत. तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा उकडून घेऊ शकता. पण मी नेहमी चाळणीमध्ये उकडते म्हणून चाळणीमध्ये दाखवते मी तुम्हाला. खूप छान उकडल्या जातात. 10 ते 15 मिनिटामध्ये ह्या अळूवड्या उकडून तयार होतात. तर 10-15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय असा काहीसा रिझल्ट आलेला आहे. अळूवडी छान प्रकारे उकडलेली आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला ही कापायला घ्यायची आहे. तर अळूवड्या थंड झाल्या होत्या थोड्याशा, थोड्या नॉर्मली गरम होत्या. तशाच मी कापायला घेतल्या आणि ह्याच्या बारीक बारीक अळूवडी आपल्याला कापून घ्यायच्या आहे. तुम्ही कोणत्याही शेपमध्ये, कोणत्याही आकारामध्ये ही अळूवडी कापून घेऊ शकता. कशीही कापली तरी सुद्धा ती छानच लागते. जर तुम्हाला फ्राय करायची असेल ना तेलामध्ये, तर थोडीशी जाडसर ठेवली तरी सुद्धा चालते कारण आपण ती फ्राय करतो. जास्त अशी पातळ कापली ना, आता मी तशी कापली तशी, ती तेलामध्ये विरघळून जाईल. त्यामुळे तुम्ही जाडसर कापून मग नंतर तेलामध्ये फ्राय करा. पण मला मसाल्यामध्ये फ्राय करायची होती म्हणून मग मी अशा बारीक बारीकच कापलेल्या आहेत. कारण डाळ भात आणि ह्या अळूच्या वड्या एक नंबर लागतात, खूप टेस्टी लागतात. त्याच्यामुळे आमच्याकडे ह्या अळूवड्या सतत बनल्या जातात. तर तुम्ही अशा प्रकारे नक्की अळूवडी करून बघा. खूप छान आणि टेस्टी लागते. तुमच्या मुलांना सुद्धा खूप आवडेल.
तर आता सगळ्या अळूवड्या कापून झालेल्या आहेत. एक कढई ठेवली मी, कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, 1.5 पळी तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी ज्या आपल्या अळूवड्या कापून घेतल्या होत्या ना, त्या सगळ्या अळूवड्या मी तेलामध्ये टाकते आहे आणि ह्या तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत, म्हणून मी टाकलेल्या आहेत. आता वरून जो घरी बनवलेला एकदम झणझणीत मसाला आहे ना, तो एकदम पाव चमचाच मी वापरला आहे, कारण आपण हिरवी मिरचीसुद्धा अगोदर वापरलेली होती, म्हणून मग मी पाव चमचाच तिखट वापरलेला आहे, म्हणजे जे मी स्वतः घरी बनवलेलं आहे ते. त्यानंतर मीठ टाकलेलं आहे आणि तीळ हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, नसेल टाकायचं तरीसुद्धा नाही टाकलं तरी चालेल. पण मी खूप छान दिसतं आणि चवीलासुद्धा खूप छान लागतं, त्यामुळे तीळ वरून वापरते मी, अळूवडीत नाही वापरत. वरून टाकलं ना की दिसायला सुद्धा खूप छान दिसतं, खायला सुद्धा ते असं दाताखाली आलं ना एकदम क्रंची क्रंची लागतं. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे अळूवडी नक्की करून बघा. आवडली तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा माझ्या नवीन चॅनेलला. भेटूया अशाच नवीन रेसिपीजमध्ये. तोपर्यंत बाय.